सर्वप्रथम आजचा जो विषय आहे, तो आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचा या कारणाकरता आहे, की जगात वेगवेगळ्या देशांमध्ये कशाप्रकारे हुकुमशहांनी राज्य केलं, राज्य करत आहेत आणि त्याचे काय संभाव्य परिणाम असतात, हे आपल्यापैकी प्रत्येक सुजाण नागरिकाला माहीत असलं पाहिजे. बरेच वेळा आपल्यापैकी अनेक लोक बोलताना भारतातल्या समस्यांकडे पाहून म्हणतात, की भारतात आता हुकुमशाहीच हवी. डिक्टेटर रूल हवा, मिलिटरीचं राज्य हवं, असं अनेकांना वाटतं आणि त्यांच्या अगदी भोळ्या-भाबड्या कल्पना असतात, की मिलिटरीचं राज्य आलं, की आपोआप सर्वत्र शिस्त येईल. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा होतील आणि सर्व ठिकाणी शांतता, सुबत्ता नांदू लागेल. सर्व व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत होतील. मित्रहो, हे काही कशाच्या आधारावर हे विधान आधारित आहे, याचं मला नेमकं तर्कशास्त्र माहीत नाही. परंतु यातली वास्तवता आणि वास्तव याच्याबद्दल आपण जरा समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर हुकुमशाही म्हणजे काय? हे आपण जर समजून घेतलं, तर हुकुमशहा म्हणजे काय हे आपल्याला समजून घेता येईल. साधारणपणे एकतंत्री पद्धतीने जे लोकं आपलं शासन चालवतात आणि ज्यांचा त्यांच्या नागरिकांवर, शासन व्यवस्थेवर, समाजावर पूर्ण नियंत्रण असतं, याच्याकरता पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणेचा, सैन्याचा विलक्षण वापर केला जातो आणि नागरिकांना त्यांच्या मनातली मतं, त्यांचे अभिप्राय व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार राहत नाही. एक प्रकारे प्रचंड प्रमाणातली दडपशाही ज्या शासन यंत्रणेत असते आणि अत्यंत एककल्ली पद्धतीने जे शासन चालतं, त्याला आपण हुकुमशाही असं म्हणतो. या हुकुमशाहीचं जरा स्वरूप समजून घेण्याकरता एक छोटंसं चित्र बघा. Leave me. I want to be alone. Of Caesar, of Nolus, Emperor of the world. सगळं जग आपल्या ताब्यात आलं आहे, असं एखाद्या व्यक्तीला जेव्हा वाटतं, तेव्हा तो या जगाच्या नकाशाला, ज्याला आपण ॲटलस असं म्हणतो, त्याच्याशी खेळायला लागतो आणि त्याला वाटतं हेच सत्य आहे, हेच वास्तव आहे. आणि त्या प्रकारे त्याच्या मनातल्या आकांक्षा, अभिप्राय, इच्छा या सर्वांवर त्याचं अशा प्रकारे काही राज्य असतं, की जेणेकरून तो स्वतःला जगाचा स्वामी समजतो. स्वतःचं प्रत्यक्ष स्वरूप आणि त्याच्या कल्पनेतलं स्वरूप याच्यामधला फरकच तो जाणून घेऊ शकत नाही. तो आपल्या एका मनोराज्यात दंग होतो आणि त्या अनुषंगानेच जगाला आपण नेतृत्व देणार आहोत अशी त्याची एक चुकीची धारणा होते. आणि अशा प्रकारच्या मनोराज्यात गुंग झालेल्या एखाद्या हुकुमशहाला वास्तवाची जाणीव होणं विलक्षण कठीण असतं. परंतु असं असलं तरी काही लोकांना हुकुमशाहीमध्ये काही लाभ आहेत असं वाटतं. प्राचीन काळामध्ये आपल्याला ज्ञात असणाऱ्या इतिहासात जगातला पहिला हुकुमशहा म्हणून ज्युलियस सीझरचा उल्लेख केला जातो. रोमन लोकांनी स्वतःच त्याला सर्वाधिकार दिलेत आणि सांगितलं की तुझ्यासारखं कठोर नेतृत्व आम्हाला हवं आहे, युद्ध संपवण्याकरता, शत्रूंना मिटवण्याकरता. आणि त्याच्यातून मग मोठी एक शोकांतिका निर्माण झाली, ती आपल्याला माहिती आहे, ब्रुटस आणि ज्युलियस सीझरची. त्याबद्दल मी नंतर कधीतरी सांगेन. परंतु काही वेळा खरोखरच या हुकुमशहांनी अत्यंत असाधारण असं चांगलं काम केल्याचे
देखील इतिहासात दाखले आहेत. सिंगापूरचं जे संपूर्ण पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन झालं, सिंगापूरच्या एकंदर स्वरूपामध्ये जो प्रचंड बदल घडून आला आणि सिंगापूरला एक नवीन अत्यंत सामर्थ्यशाली, वैभवशाली, संपन्न असं रूप प्राप्त झालं. त्याला कारणीभूत जर कोणी असेल तर सिंगापूरचे ली युआन क्यू या नावाचे लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेले पण जवळपास 50 वर्ष एकछत्री पद्धतीने राज्य करणारे हुकुमशहा आहे असं म्हटलं तर चालणार नाही. काही गैर होणार नाही. ली यांनी खरोखर सिंगापूरचा कायापालट केला. परंतु सर्वच हुकुमशहांच्या बाबतीत असं होतं असं मात्र नाही. काही वेळा हुकुमशहा आम्ही एखाद्या स्थिर शासनाची हमी देतो आहोत असं सांगून राज्य करू इच्छितात. तर बरेच वेळा हुकुमशाहीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही अशी आपली एक भाबडी संकल्पना असते. आपल्याला वाटतं देशातली अनास्था, अनागोंदी कारभार, दफ्तर दिरंगाई, समाजात नागरिकांमध्ये असणारी बेशिस्त हे सगळं काही जर हटवायचं असेल तर हुकुमशहाच पाहिजे. असं आपल्यापैकी अनेक जण हिरिहिरीने सांगताना देखील आपल्याला दिसतात. आणि असं वाटतं की कार्यक्षम संपन्न समाज निर्माण करण्याकरता एकछत्री पद्धतीने अंमल करणारा राजाच आवश्यक आहे. त्यावेळेला हुकुमशहा आपल्याला चांगला वाटायला लागतो. अर्थात हुकुमशहा आपली लोकप्रियता, आपलं वैभव, आपलं सामर्थ्य, आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करतात. त्यात बरेच वेळा अत्यंत कठोर, क्रूर अशा प्रकारच्या तंत्रांचाही वापर होतो. त्याबद्दल आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु याचं एक तुम्हाला उत्तम उदाहरण मला द्यावयाचं आहे. अशी आपण कल्पना करू शकतो का एखाद्या देशावर एखाद्या आजोबांनी राज्य केलं, मग त्याच्या मुलांनी, मग त्याच्या नातवांनी आणि नंतर त्याच्याही मुलांनी? सामान्यपणे लोकशाहीत असं शक्य होत नाही. हुकुमशाहीत मात्र हे नेहमीच शक्य होतं. याचं उदाहरण म्हणजे उत्तर कोरियाचे किम जोंग, त्यानंतर किम जोंग 2, मग त्यानंतर किम जोंग उन यासारखी ही परंपरा चालूच आहे. या देशातल्या नागरिकांना कोणतं स्वातंत्र्य आहे आणि कशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडून अपेक्षित आहे याबद्दलच्या भयकथा खरोखर मनाचा थरकाप उडविणाऱ्या आहेत. एक हुकुमशहा कोण असतो? हुकुमशहा म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या हातात देशाचं संपूर्ण आणि सर्वार्थाने नियंत्रण असतं. तो देशातल्या नागरिकांना त्याच्या मर्जीप्रमाणे वागण्याकरता भाग पाडतो आणि त्याच्या इच्छेनुसार निर्णय घेतो. बरेच वेळा तो मोठी-मोठी आश्वासनं देतो आणि नागरिकांना एका विशिष्ट दिशेने जाण्याकरता, विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्याकरता प्रवृत्त करतो किंवा भाग पडतो. याचं उदाहरण म्हणजे मोहम्मद महाथीर या मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांचं देता येईल. मोहम्मद महाथीर यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. अर्थात मलेशियाचा जो संपूर्ण कायापालट झाला, मलेशिया एक संपन्न समृद्ध देश म्हणून पुढे आला, त्यालाही मोहम्मद महाथीरच जबाबदार आहेत. याच्याबद्दल कोणाच्याही मनात संशय असता कामाच नाही. परंतु मोहम्मद महाथीर यांचं शासन अत्यंत कठोर स्वरूपाचं होतं. विलक्षण एका एकतांत्रिक पद्धतीने त्याचं राज्य निर्वाहन होत होतं. ही बाबही आपण विसरू नये. अनेक देशांमध्ये हुकुमशहांनी राज्य केलं आहे, सत्ता गाजविली आहे, आपला एक विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविलेला आहे. याची 2-3 उदाहरणं आपल्यापैकी प्रत्येकाच्याच परिचयाची आहेत. ती पुन्हा देण्याचं फारसं काही कारण नाही, परंतु तरीसुद्धा आठवणीकरता इटालीमधले बेनिटो मुसोलिनी 22 सालापासून 44 सालापर्यंत सत्तेत राहिलेत. सोव्हिएत रशियातले जोसेफ स्टॅलिन 24 सालापासून 56 सालापर्यंत एका कम्युनिस्ट राज्याचे संपूर्ण सर्वेसर्वा म्हणून राज्य त्यांनी केलं. आणि जर्मनीचे अडॉल्फ हिटलरबद्दल कोणाला काही वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. 33 पासून 45 सालापर्यंत. इटलीतल्या बेनिटो मुसोलिनी आपलं राज्य एकतांत्रिक पद्धतीने चालविण्याकरता ब्लॅक शर्ट नावाच्या एका संघटनेचा विलक्षण क्रूरपणे वापर केला. हिटलरने देखील अनेक प्रकारे लोकांवर अनन्वित अत्याचार करण्याकरता एका संपूर्ण वंशाला पूर्णपणे संपवून टाकण्याकरता SS स्ट्रॉम ट्रूपर्स नावाच्या संघटनेचा वापर केला. स्टॅलिन यांच्याबद्दल काय सांगायचं? त्यांनी जेवढे लोक सायबेरियात गुलाग लेबर कॅम्प्समध्ये श्रम छावण्यांमध्ये पाठविली त्यांची मोजदाद अद्याप तरी कोणी केलेली नाही, इतकी असंख्य आहे. मग हा हुकुमशहा कसं काम करतो? त्याला नेहमी आपण महान आहोत याचं एक प्रकारचा भ्रम असतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा ज्येष्ठ, आपल्यापेक्षा महान, आपल्यापेक्षा कर्तबगार कोणीच नाही याची त्याला पूर्ण खात्री असते. आणि परिणामतः त्याच्या वागण्यातून त्याची ही एककल्ली अरेरावीची वर्तणूक नेहमीच व्यक्त होते. याचं एक जरा चित्र आणखीन पहा. चार्ल्स चॅप्लिनच्या ग्रेट डिक्टेटर चित्रपटातलं. 2 हुकुमशहा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते कसे वागतात? प्रत्येकाला असं वाटतं मीच मोठा आहे, मीच महान आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण इतरांपेक्षा अधिक उंचीवर आहो अशा गैरसमजामध्ये, अशा भ्रमामध्ये राहणारा हा व्यक्ती इतरांचं थोडंही वर्चस्व, थोडंही श्रेष्ठत्व कोणत्याही
पद्धतीने सहनच करू शकत नाही. मग एखाद्या हुकुमशहाची वैशिष्ट्य काय असतात? सामान्यपणे नागरिकांना कोणतेही स्वातंत्र्य दिले जात नाही. विशिष्ट प्रकारच्या कायद्यांचा अंमलबजावणी करण्याचा विलक्षण आग्रह धरला जातो. नागरिकांनी काय खावं, काय प्यावं, कसं जगावं, कोणत्या राजकीय श्रद्धांवर विश्वास ठेवावा, हे सर्व तो ठरवीत असतो आणि त्या प्रकारे तो वागत देखील असतो. लोकांना वागण्याकरता भाग पडतो. याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला द्यावयाचं आहे. हे गृहस्थ ज्यांचं इथे चित्र मी दाखवीत आहे, यांचं नाव मी नंतर सांगणार आहे. हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते एका विद्यापीठामध्ये. परंतु त्यांचं अर्थशास्त्रविषयक लिखाण, देशाच्या परिस्थितीविषयीचं लिखाण लोकांना विलक्षण आवडायला लागलं आणि म्हणून आपल्या देशाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी त्या देशाच्या शासनाने त्यांना वित्तमंत्री म्हणून नियुक्त केलं, आमंत्रित केलं. खरं पाहिलं तर हे कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते, निवडून आलेले नव्हते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम काम केलं म्हणून स्वाभाविकपणे लोकांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलं. आणि त्यानंतर जवळपास 20-25 वर्ष त्यांनी त्या देशावर निरंकुशपणे राज्य केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला एक निश्चित घडी बसवून दिली. परंतु त्याकरता लोकांना ज्या प्रकारचा त्याग त्यांनी करायला लावला, तसा त्या लोकांनी स्वप्नात देखील कधी विचार केला नव्हता. सालाझार हे पोर्तुगालचे हुकुमशहा अनेक अर्थांनी यशस्वी होते, तर त्याचबरोबर ते तितकेच क्रूर देखील होते. मग जेव्हा केव्हा आपल्या देशात अडचणीची, संकटाची, असंतोषाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटतं यावर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हुकुमशहाला आमंत्रित करणं. परंतु एक लक्षात ठेवा, हुकुमशहाला सत्तेवर आपण आमंत्रित करू शकतो, त्याला वापस द्यायला मात्र कधीच सांगू शकत नाही. याच्याबद्दलची एक कविता मला तुम्हाला सांगितली पाहिजे. तिचा अर्थ असा आहे, ही जर्मन कविता आहे, की रिगा गावची एक राणी वाघावर बसून मिरवणुकीला निघाली. जेव्हा ती निघाली तेव्हा ती वाघाच्या पाठीवर होती, परंतु वापस येताना वाघाच्या पोटात होती. सामान्यपणे सर्वसामान्य माणसांची अवस्था अशीच होते. जे लोक हुकुमशहाला प्रोत्साहन देतात, त्याचा जय जयकार आणि उदो उदो करतात, अखेर त्यांचाच बळी हुकुमशहा घेत असतो. क्रांती स्वतःच्या पिल्लांना खाते, हे आपण विसरून चालणार नाही. हे चित्र आहे एका प्रख्यात हुकुमशहाचं. याचं नाव आहे इदी अमीन. यांनी ज्या प्रकारे युगांडा या देशावर राज्य केलं आणि ज्या प्रकारे या देशातल्या लोकांचा अनन्वित नरसंहार केला, हत्या केल्यात, त्याचं वर्णन एका अत्यंत उत्तम पुस्तकात झालेलं आहे. मराठीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे काळा हिटलर. यांच्यावर एक चित्रपटही निघाला, त्याला अकॅडमी अवॉर्ड आहे. त्याचं नाव आहे द किंग ऑफ स्कॉटलंड. यांच्या 2 गोष्टी तुम्हाला मला सांगितल्या पाहिजे. एकदा त्यांना भेटायला एक परदेशी पर्यटक आणि कोणत्या तरी देशाचे प्रतिनिधी आले, तेव्हा त्यांना ते मोठ्या अभिमानाने घेऊन आपल्या संग्रहालयात गेले. त्या संग्रहालयात खूप मानवांच्या कवट्या ठेवलेल्या होत्या. त्यांनी मोठ्या आश्चर्याने विचारलं, "यार, कवट्या आपण इथे का ठेवल्यात?" तर त्यावर इदी अमीन हसून म्हणाले, "हे सर्व लोक माझ्याशी फुटबॉल खेळताना जिंकले होते." तर यावरून त्यांच्या शौर्याची का क्रौर्याची आपल्याला कल्पना यायला पाहिजे. हे काहीच नाही. त्यांनी एका मुलाखतीत एका जणाला सांगितलं, की माणसाचं रक्त प्यायला चांगलं नसतं, ते फार खारट असतं. मी बरेच वेळा पिऊन पाहिलं आहे. आणि त्यांनी इतकं सहजपणे सांगितलं, की ऐकणाराच गारद झाला. सद्दाम हुसेन या एका हुकुमशहाच्या बद्दलच्या दंतकथा आणि सत्यकथा जर आपण ऐकल्या असतील किंवा जर आपल्याला ज्ञात असतील, तर आपल्याला एकंदरीतच हुकुमशहाच्या कार्यशैलीचं, प्रवृत्तीचं आणि मनोवृत्तीचं सहजपणे आकलन होऊ शकेल. सामान्यपणे अशा प्रकारच्या राज्य यंत्रणेचा तो प्रमुख असतो, की ज्यामध्ये इतर कोणालाही कोणत्याही प्रकारे टीका करण्याचा, बोलण्याचा अधिकारच नसतो आणि त्याकरता तो वेगवेगळ्या तंत्रांचा, वेगवेगळ्या युक्तिवादांचा खूपच कुशलपणे वापर करतो. सदाम हुसेन यांनी सत्तेवर येताना इराकला महान राष्ट्र करू अशी आश्वासनं जनतेला दिली आणि त्यानंतर वारंवार सौदी अरेबिया आपला शत्रू आहे, अमेरिका आपला शत्रू आहे आणि त्याच्याशी युद्ध करण्याकरता माझ्या पाठीशी उभे राहा असं सांगून लोकांची दिशाभूल केली. यात काही या प्रकारच्या तंत्रांचा अनेक हुकुमशहा वापर करतात. आणखीन एक चित्र इथे मी मुद्दाम दाखवलेलं आहे. ते श्री फिडेल कॅस्ट्रो या क्युबाच्या काही वर्षांपूर्वीच निवर्तनात झालेल्या हुकुमशहाचं आहे. त्यांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. एका प्रचंड मोठ्या क्रांतीतून ते सत्तेवर आले 1959 साली आणि जवळपास 2005-06 सालापर्यंत ते सातत्याने सत्तेवर राहिले. 50 वर्ष एखाद्या देशाचं राज्य चालविताना त्यांनी त्या देशातल्या जनतेला, नागरिकांना
व्यापाऱ्यांना, वेगवेगळ्या आर्थिक घटकांना ज्या प्रकारे वेठीस धरलं होतं, त्याच्या अनेक दंतकथा, त्याच्या अनेक सत्यकथा अक्षरशः भयचकित करणाऱ्या आहेत. कारण काय होतं, की या हुकुमशाहीमध्ये सगळ्यात पहिले तर शासन आणि नागरिकांमधला संवादच संपून जातो. एक प्रकारचा विसंवाद निर्माण होतो. नागरिकांच्या मनात काय आहे हे शासकाला कधी कळत नाही. शासकाच्या हुकुमशहाच्या मनात काय हे नागरिकांना जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. लोकांना त्यांचा विचार व्यक्त करण्याचे, त्यांची मतं लिहिण्याचे स्वातंत्र्यच राहत नाही. आणि याहीपेक्षा म्हणजे त्या हुकुमशहाने दिलेला प्रत्येक आदेश त्याचं पालन कठोरपणे झालं पाहिजे. अन्यथा शिक्षेला तयार राहा अशा प्रकारची एक गर्भित धमकी प्रत्येक वेळा दिली जात असते. ज्या वेळेला एखादा सैन्याधिकारी सत्तेत येतो त्यावेळेला तो आणखीनच क्रूर होतो. जसं की एखाद्या वाघाला मानवी रक्ताची चटक लागल्यानंतर जसा तो चवताळतो, त्याप्रमाणे एखाद्या लष्करी सेनाधिकाऱ्याला जर सत्ता मिळाली तर तो आणखीनच वाईट प्रकारे वागायला लागतो. याची अनेक उदाहरणं आपल्या शेजारच्याच 2 देशांमध्ये जनरल इर्शाद या बांगलादेशचे हुकुमशहा आणि पाकिस्तानमध्ये जनरल अयूब खान, मुशर्रफ यासारख्या अनेक लोकांच्या उदाहरणातून आपल्याला देता येतील. ज्युलियस सीझरला हुकुमशहा मानण्याचं कारण असं, की त्यांनी जेव्हा सत्ता काबीज केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की आजपासून मी सत्तेवर तहहयात राहणार आहे. मी मरेपर्यंत राहीन. अर्थात त्याचा मृत्यू फारच लवकर झाला, ही गोष्ट वेगळी. कारण ज्युलियस सीझर स्वतःला नेहमीच पराक्रमी आणि कधीही अपराभूत न होणारा विजयी व्यक्ती समजत होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं, की येणारी 10 वर्ष तर मी निश्चितपणे हुकुमशहा राहणार, कारण मी झ्यूस म्हणजे इंद्रदेवाचा मुलगाच आहे आणि मला देवाशिवाय कोणी माझा पराभवच करू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याचा पराभव, त्याची हत्या फारच लवकर त्याच्याच संसदेतल्या लोकांनी केली. हा इतिहास आहे. आपण आता काही महत्त्वपूर्ण अशा हुकुमशहांबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत, मग हुकुमशाहीचं स्वरूप लक्षात घेणार आहोत. मी सगळ्यात पहिल्या क्रमांकावर जर कोणत्या हुकुमशहाला ठेवत असेन, तर त्याचं नाव आहे जोसेफ स्टॅलिन. स्टॅलिनच्या हुकुमशाही प्रवृत्तीबद्दल, त्याच्या एकतांत्रिक आणि एककली राजकीय पद्धतीबद्दल इतकं काही लिहिलं गेलेलं आहे. परंतु हे लिहिलं केव्हा गेलं? स्टॅलिनच्या निधनानंतर. स्टॅलिन जिवंत असेपर्यंत त्याच्या विरुद्ध देखील काढण्याची कम्युनिस्ट पक्षामध्ये, त्याच्या देशातल्या नागरिकांमध्ये, सेनाधिकाऱ्यांमध्ये, त्याच्या सहकाऱ्यांमध्येच काय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कम्युनिस्ट पक्षाचे जे कोणी सदस्य इतर देशांमध्ये त्यांच्यात नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. स्टॅलिन जिवंत असेपर्यंत भारतातल्या देखील कम्युनिस्ट पक्षाने त्याची वारेमाप स्तुती केली. आणि जेव्हा स्टॅलिनचं निधन झालं आणि त्यानंतर श्री निकिता क्रुश्चेव सत्तेत आले, तेव्हा त्यांनी एका आमसभेमध्ये, पॉलिट ब्युरोच्या एका मोठ्या सभेमध्ये स्टॅलिनच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. त्यावेळेला एका जणांनी सहजपणे त्याला विचारलं, "मग तुम्ही तेव्हा काय करीत होता?" तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं, "कोण आहे तो?" आणि कोणीच बोललं नाही. ते म्हणे, "हेच माझ्याबरोबर देखील झालं. स्टॅलिनसमोर शब्दसुद्धा काढण्याची, सुद्धा काढण्याची माझ्यात शक्ती नव्हती." आणि त्यांनी या काळामध्ये स्टॅलिननी अनेक धोरणं, अनेक योजना राबविल्या. त्या राबविताना त्या देशाच्या नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, गरजा यांचा कोणताही विचार केला नाही. किती प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली, किती लोकांना सायबेरियात श्रमछावण्यांमध्ये पाठवून तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून मारून टाकण्यात आलं. याचा निश्चित आकडा अद्याप तरी इतिहासाला अज्ञात झालेला नाही. त्याच्याबद्दल सांगण्यात असं येतं, की तो हुकुमशहा होता. स्वतःच्या मर्जीनी आणि स्वतःच्या इच्छेने वागणारा, स्वतःच्या इच्छा लोकांवर लादणारा होता. विलक्षण महत्वाकांक्षी होता आणि इतका क्रूर होता, की त्याच्यासारखा क्रूर कर्मा होण्यासाठी परमेश्वराला कदाचित दुसराच एखाद्या नवीन व्यक्तिमत्वाला घडवावंच लागेल. तो विलक्षण कठोर होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यक्तींची, सहकाऱ्यांची हत्या केली. याचं एकच उदाहरण मला तुम्हाला सांगावयाचं आहे. आजारी असताना स्टॅलिनला असा संशय येऊ लागला, की त्याच्याकरता जे डॉक्टर्स नियुक्त झाले आहेत, ते त्याच्यावर विषप्रयोग करणार आहेत. त्याच्या संदेहाच्या या भावनेतून, संशयाने पिछळलेल्या या पिशाच्यांनी मॉस्कोमध्ये असणाऱ्या 400 डॉक्टर्सची एकाच दिवशी हत्या करून टाकली. यावरून स्टॅलिनच्या एकंदरीत कार्यशैलीचा आपल्याला थोडासा अंदाज यायला पाहिजे. या हुकुमशहांच्या कल्पना कशा असतात, त्या आपल्याला याच्याकरता सध्या उत्तर कोरियाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत, किम ओल जुंग, यांच्यावरून थोडासा अंदाज येऊ शकेल. ते स्वतःला समाजाचं प्रतिनिधित्व करणारा महान नेता समजतात. त्यांना वाटतं आपण जनतेचं, लोकांचं प्रतिनिधित्व करतो. मी म्हणजेच जनता आणि जनता म्हणजेच मी, अशा प्रकारची त्यांची भावना असते. आणि ते विलक्षण प्रभावी असतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे करिश्मा, एक प्रकारची एक विलक्षण लोकांना प्रभावित करण्याची क्षमता असते आणि ते त्यामुळे लोकांची काळजीच करत नाही, लोकांचा विचारच करत नाही. त्यांच्या मनात जे येईल, आज उत्तर कोरियामध्ये प्रचंड बेरोजगारी आणि भूकमरी आहे.
तो देश आर्थिकदृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पिछाडलेला आहे. पण तरीसुद्धा हे महाशय सातत्याने अण्वस्त्र निर्माण वर भर देत आहेत. सातत्याने अमेरिकेला धमक्या देत आहेत. कारण त्यांना असं वाटतं हेच त्यांचं जीवनाचं इतिकर्तव्यता आहे. आणि त्यामुळे कोरियन जनतेचा सुद्धा हेच मत आहे असं त्यांना वाटतं. आपण जर टीव्हीवर कधी पाहिलं असेल तर उत्तर कोरियाच्या या थोर व्यक्तीच्या प्रत्येक समारंभात हजारो लोक सहभागी होतात. त्याच्या इच्छेनुसार संचलन करतात, त्याच्या नावाचा जय-जयकार करतात, घोषणा देतात. कारण तिथे टेलिव्हिजन किंवा रेडिओसुद्धा शासनाच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही. इतकी प्रचंड दडपशाही दुसऱ्या कुठल्याच देशात नसेल. मग या हुकुमशाहीचे काय प्रभाव होतात? तो त्याच्यासमोरचे सर्व आव्हानं काढूनच टाकतो. आपल्या शत्रूंना संपवून टाकलं म्हणजे आव्हान राहणार नाही, अशी त्याची एक दृढ धारणा असते. जो कोणी राजकीय विरोधक असेल, सेनेतला विरोधक असेल, सहकाऱ्यांमध्ये कोणी जर त्याला छोटासा जरी विरोध केला, तरी त्याला मुळापासून संपवून टाकण्याचं सामर्थ्य, इच्छा आणि क्रौर्य या हुकुमशहामध्ये नेहमी ठायी दिसून येतं. आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्टॅलिन यांनी आपल्याच सैन्यातल्या अनेक जनरल्सला, अनेक सेनाधिकाऱ्यांना, अनेक मंत्रिमंडळातल्या सदस्यांना वारंवार मारून टाकलं. वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या हत्या घडवून आणल्यात. रशियन क्रांतीचा शिल्पकार असणाऱ्या व्यक्तींपैकी एका महान व्यक्तीला, ट्रॉटस्कीला, त्यांनी देशातून परांगदा व्हायला लावलं आणि नंतर त्याचा तो जिथे जाऊन लपला तिथे जाऊन त्याचा वध करण्याकरता मारेकरी देखील पाठविले. कोणत्याही प्रकारचा असंतोष पूर्णपणे दाबून टाकायचा, त्या असंतोषाला उफाळीच येऊ द्यायची नाही, या प्रकारे त्या देशामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करायची, जनतेचं शोषण करायचं आणि एका विशिष्ट पद्धतीने सतत वागत राहायचं आणि लोकांना हेच बरोबर आहे असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न करायचा. मुसोलिनी सारख्या हुकुमशहानी याच पद्धतीने सामान्यपणे आपलं राज्य चालविलं आणि शासनावर टीका करणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांवर, प्रसारमाध्यमांवर बंदी आणली. आपल्या देशाचा अनुभव 1974 साली आपल्याला आल्याचं आठवत असेल. मग अशा प्रकारचे हुकुमशहा येतातच कसे, आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे नाही का, की अशा प्रकारच्या हुकुमशहांचा उदय होतो तरी कसा? एक लक्षात ठेवा, हुकुमशहांचा उदय लोकांच्या कमकुवत मानसिकतेतून होतो. जॉर्ज ऑर्वेल यांनी एक अत्यंत सुंदर वाक्य हुकुमशहांबद्दल वापरलेलं आहे. वन डज नॉट एस्टॅब्लिश अ डिक्टेटरशिप इन ऑर्डर टू सेफगार्ड ए रिव्हॉल्युशन. वन मेक्स ए रिव्हॉल्युशन इन ऑर्डर टू एस्टॅब्लिश अ डिक्टेटरशिप. क्रांती ही कधीच हुकुमशाही स्थापन करण्याकरता नसते, तर हुकुमशाही स्थापनच होते मुळात क्रांतीतून. आणि ही गोष्ट खरी आहे. आपण ज्या देशाच्या क्रांतीचा इतिहास पाहाल, त्यात जो कोणी त्या क्रांतीनंतर पुढे उदयाला आलेला नेता असेल, तो अत्यंत क्रूरपणे, कठोरपणे आणि हुकुमशाही वृत्तीने वागला आहे. फ्रेंच क्रांतीनंतर रॉबेस्पियर पुढे आला. त्याला छोटा आणि बुटका कसाही म्हणायचे. लेनिन आणि स्टॅलिन हे रशियन क्रांतीनंतर पुढे आलेले नेते, याला मुळीच अपवाद नाहीत. चीन क्रांतीनंतर आलेल्या माओ बद्दल मी नंतर सांगणारच आहे. पण अनेक आफ्रिकन देशांमध्ये ज्या प्रकारे क्रांती झाली, अल्बानियात, अल्जेरियामध्ये आणि इतर अनेक मुस्लिम देशांमध्ये, तिथे जे कोणी हुकुमशहा म्हणून आलेत, मध्यपूर्व आशियामध्ये किंवा इतर ठिकाणी, इव्हन दक्षिण पूर्व आशियात, त्या सर्वांनी आपलं राज्य अत्यंत कठोर पद्धतीने राबविलेलं आहे. हो ची मिन्ह यांचं एक उदाहरण देता येईल. हो ची मिन्ह हे जेव्हा सत्तेत आले, त्यानंतर त्यांनी जवळपास 1,00,000 लोकांना अवघ्या एका महिन्यात मारून टाकले. कारण हे त्यांचे संभाव्य विरोधक होते. आणि असं म्हटलं जातं की वॉर कॅम्प्स नावाच्या श्रमछावण्यांमध्ये त्यांनी जवळपास 10,00,000 लोकांना ठेवलं. अर्थात व्हिएतनाम इतका छोटा देश आहे की त्या देशाच्या दृष्टीने 10,00,000 ही फार मोठी लोकसंख्या आहे. हुकुमशहा गादीवर येण्याची काही आर्थिक कारणं असतात. सगळ्यात पहिले तर ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचं शोषण होतं, ज्या देशात असमानता आणि आर्थिक विषमता असते, ज्या समाजात संपत्तीचं अयोग्य प्रमाणे वितरण होतं, दारिद्र्याचा प्रभाव असतो आणि बेरोजगारी असते, अशा देशातल्या नागरिकांना, युवकांना सहजपणे मार्गभ्रमित करता येतं. आपण पाहिलं असेल कदाचित भारतातल्या काही अतिरेकी गटांनी अनेक युवकांना अशाच प्रकारची खोटी आश्वासनं देऊन क्रांतीकरता प्रवृत्त केलं आहे. याची उदाहरणं पश्चिम बंगाल, केरळमध्ये आपल्याला किंवा आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत पाहायला मिळू शकतात. हे सर्व करण्यापाठीमागे या हुकुमशहांचा, या व्यक्तींचा उद्देश त्या लोकांचा उद्धार करणे कधीच नसतो. तर अशा असंतुष्ट आत्म्यांच्या माध्यमातून आपण सत्तेवर यावं, आपल्या हातात सत्ता केंद्रित व्हावी, हाच असतो. आणि म्हणून एक वाक्य हुकुमशाहीबद्दल कायम लक्षात ठेवा. लोकशाहीमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मताशी सहमत होऊ शकता, त्याच्या मताला मान्यता देऊ शकता किंवा आपलं वेगळं मतही मांडू शकता. हुकुमशाहीमध्ये मात्र तुम्ही त्याच्या हुकुमशहाच्या मताशी सहमत होऊ शकता किंवा तुमचा जीवच जाऊ शकतो, हे दोनच पर्याय असतात. आणि म्हणून हुकुमशाही निवडताना प्रत्येक विवेकी माणसाने विचारच केला पाहिजे. याचं आणखीन एक चित्रण जरा बघा.
झिम्बाब्वेचे रॉबर्ट मुगावे आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन, काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या. रॉबर्ट मुगावे हे जनतेचे त्राटा म्हणून निवडून आले, परंतु त्यांनी आपल्या स्वतःच्या नावाने एवढी प्रचंड प्रमाणात संपत्ती गोळा केली आणि वेगवेगळ्या प्रकारे तिचं परदेशात हस्तांतरण केलं, त्या देशातल्या नागरिकांचं एवढं शोषण केलं की त्यामुळे शेवटी रॉबर्ट मुगावेवर जर अनेक प्रकारचे आरोप झाले, त्यांना मोठ्या प्रमाणात बदनामीला सामना करावा लागला आणि अखेर अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांचं निधन झालं. हुकुमशहा गादीवर येण्यासाठी काही सामाजिक कारणं देखील असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या कमकुवत आणि विखुरलेल्या असंघटित गरीब दरिद्री लोकांचं भावनात्मक शोषण. मी तुमचा त्राता आहे, मीच तुमचा उद्धार करता आहे, माझ्या मागे या, तुमचं आर्थिक सामाजिक उन्नतीची मी तुम्हाला हमी देतो. ज्या समाजात सामाजिक विघटन मोठ्या प्रमाणात झालं असतं, वेगवेगळ्या प्रकारचा भेदभाव असतो, अशा समाजात आणि ज्या समाजात एखाद्या विशिष्ट तत्वज्ञानावर अकारण अतिरिक्त विश्वास असतो, अशा समाजामध्ये हुकुमशहाची निर्मिती अत्यंत सहजपणे होते. आपल्या शेजारी असणाऱ्या अफगाणिस्तानचं उदाहरण आपल्या लक्षात असेलच. पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये हुकुमशहांचा सहज उदय होतो. याच्या पाठीमागे सामाजिक कारणं असतात. या एका विचित्र हुकुमशहाबद्दल आता तुम्हाला मला सांगावयाचं आहे. आपण यांचं कदाचित नाव ऐकलं असेल. हे आहेत मोहम्मद गडाफी. आपल्या भारतातल्या एका प्रधानमंत्र्यांचे चांगले स्नेही होते. त्यांच्याबद्दल भारत सरकारच्या मनात विलक्षण आदर होता, कारण तोपर्यंत यांची वस्तुस्थितीच आपल्याला माहीत झाली नव्हती. पश्चिमेचा विरोध करणारा प्रामाणिक, हुशार, कर्तबगार नेता आणि एखाद्या देशाच्या पुनरुज्जीवनाकरता प्रयत्न करणारा धडाडीचा नेता असं म्हणून त्यांची प्रतिमा सातत्याने पुढे मांडण्यात आली. प्रत्यक्षात हे विलक्षण क्रूर, स्वार्थी आणि कोणत्याही प्रकारचा विवेक नसणारे व्यक्ती होते. त्यांच्या ऐशारामाच्या, त्यांच्या उपभोगाच्या प्रवृत्तीच्या, आणखीन त्यांच्या शोषणाच्या कथा जेव्हा जगापुढे आल्यात, त्यांनी ज्या प्रकारे महिलांचं, नागरिकांचं शोषण केलं, आपल्या देशात असणाऱ्या प्रचंड पेट्रोलच्या साठ्याचा दुरुपयोग केला, त्यानंतर मोहम्मद गडाफी यांची खरी प्रतिमा जगापुढे आली. अर्थातच नंतरच्या क्रांतीमध्ये यांची हत्या देखील झाली. अशा एक सामान्यपणे असे जे नेते हुकुमशहा होतात, त्यांच्यामध्ये गुणवत्ता विलक्षण कमी असते. त्यांचा राज्यावर नियंत्रण नसतं आणि अंतर्गत अशांततेमुळे त्यांना संधी मिळालेली असते. काही वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल विलक्षण सामान्य नागरिकांमध्ये असणारी आदराची भावना, त्याच्या क्षमतेमध्ये असणारा असाधारण विश्वास, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जादूमुळे भारावून गेलेले नागरिक आणि त्याच्या व्यक्तिगत क्षमतेचा वापर करून समाजाला एका विशिष्ट दिशेने प्रवाहित करण्याची त्याची क्षमता, यामुळे देखील तो त्या देशाचा नेता होतो आणि अनेक वर्ष त्या देशावर निरंकुशपणे राज्य करू शकतो. याचं उदाहरण श्री माओ त्से तुंग यांच्या स्वरूपात देता येईल. लाँग मार्च नंतर माओ त्से तुंग जेव्हा सत्तेत आले, त्याच्यानंतर माओ त्से तुंग सारखा दुसरा नेताच असू शकत नाही आणि ते जे काही म्हणतील, त्यांच्या लाल पुस्तकात जे काही लिहिलं आहे ते खरंच आहे, असा मानणारा एक विलक्षण मोठा समाज त्या देशात होता. आणि त्या देशात नंतर काय झालं याबद्दलच्या अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि त्या देशातल्या नागरिकांनी लिहून ठेवलेले जे काही सत्यकथांवर आधारित घटना आहेत, त्या आपल्या मनाला अक्षरशः भयदायक वाटतात, कापून टाकणाऱ्या वाटतात. तरी देखील माओ हे यशस्वी होते. कशा प्रकारे हा हुकुमशहा काम करतो याचं एक चित्रण बघा. Behold, dear Copernicus, my new robe. It shall rise in gleaming white beauty, master gem of the world's crown. It shall have a new name, Neropolis, city of Nero. Magnificent, hail divinity. Something the world has never seen. But what of the Rome that has stood for 1,000 years? After all, divinity, the old Rome, our Rome, dirty and magnificent, but still our beloved Rome. It still stands. Does it? It still stands. We never thought of that, did we? Or does it, Tigellinus? Rome is a sea of flames. It burns from rim to rim. You hear that? That is my epic. हे चित्रण निरो नावाच्या रोमच्या एका निरंकुश सत्ताधिकाऱ्याचं होतं. त्याला एक नवीन रोम निर्माण करायचं आहे. त्याच्या नावाचं रोम, निरोपोलिस, आणि म्हणून तो जुनं रोम जाळूनच टाकतो आणि जुन्या रोमचं समर्थन करणाऱ्या लोकांचाही विध्वंस करून टाकतो, विनाश करून टाकतो, त्यांना मारून टाकतो. अशा प्रकारचे हुकुमशहा खरंच योग्य असतात का? बशर अल असद
या नावाच्या एका हुकुमशहाबद्दल सध्या बऱ्याच काही वर्तमानपत्रातून, मासिकातून, टेलिव्हिजनतून आपल्याला ऐकायला मिळत असेल. राजकीय अशांतता, शिया सुन्नीमधला वाद, धार्मिक उन्माद आणि एका विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तीच्या राजकीय तत्वज्ञानाचा प्रसार यामुळे असद हे आपल्या देशाचा संपूर्ण विध्वंस करीत आहेत. त्यांच्या देशामध्ये रशिया आणि अमेरिका दोन्ही वारंवार हल्ले करीत आहेत आणि तरीसुद्धा असद यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यायला तयार नाही आहेत. फिलिपिन्सच्या मार्कोसचं उदाहरण आपल्याला सांगितलं पाहिजे. या देशात सुरुवातीपासूनच अशांतता राहिली. मग जो कोणी फार लोकप्रिय अशा घोषणा करेल, खोटी आश्वासनं देईल आणि आपल्या शत्रूंना कमकुवत करून टाकेल, अशा माणसाला राज्य करण्याची संधी मिळेलच. मार्कोस हे जेव्हा फिलिपिन्सचे राजे झाले, हुकुमशहा झालेत, सत्ताधीश झालेत, त्यानंतर त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात संपत्ती गोळा केली. फिलिपिन्स हा एक अत्यंत दरिद्री देश झाला. त्या देशातल्या नागरिकांची जवळपास पूर्णपणे वाताहत झाली. 7,000 बेटांचा समूह असणाऱ्या या देशाचा अनेक प्रकारे विध्वंस झाला. अखेर मार्कोस यांना देश सोडून पळून जावं लागलं. तेव्हा त्यांच्या पत्नीपाशी जी संपत्ती होती, तिचं स्वरूप आणि तिचं एकंदरीतच वर्णन आपण ऐकाल तर आपण आश्चर्यचकित व्हाल. त्या बाईपाशी 4,000 जोड्यांचेच नमुने होते आणि कितीतरी वार्डरोब्स भरून, कितीतरी अलमाऱ्या भरून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, दागिने यांची मोजदादच करता येत नव्हती. वेगवेगळ्या परदेशी बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात संपत्ती त्यांनी ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. देशाचं सर्व प्रकारे शोषण करून श्री मार्कोस तरी देखील अनेक वर्ष त्या देशावर राज्य करू शकले, कारण वारंवार लोकप्रिय अशा घोषणा द्यायच्या. बरीच वेळा आपल्या देशात सुद्धा आपण गरिबी हटाव ही घोषणा ऐकली की आपल्याला मोठा आनंद होतो आणि आपल्याला वाटतं आता गरीब हटलेच. असं होतं का? या घोषणा कितीही जादूभऱ्या वाटल्यात तरी त्या वास्तव नसतात, त्या खऱ्या नसतात. त्याच्यामधून लोकांचं दिशाभ्रमण होतं, लोकांना फसविता येतं आणि लोक फसतात. मेंढरासारखे लोक एका दिशेने जायला लागतात. मग अशा हुकुमशहांना आपली सत्ता टिकवून ठेवण्याकरता गुप्तचर संघटनांचा, वेगवेगळ्या पोलीस संघटनांचा वारंवार वापर करून ठेवावा लागतो. स्टॅलिन यांच्या काळात KGB, NKDV यासारख्या वेगवेगळ्या संघटना होत्या. या वेगवेगळ्या प्रकारे स्टॅलिनच्या विरोधकांना शोधून काढायच्या. त्याच्याबद्दल निष्ठा न ठेवणाऱ्या, त्याच्याबद्दल संदेह असणाऱ्या लोकांना हुडकून काढणं, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवणं आणि त्या माध्यमातून अशा लोकांना हुडकून त्यांना कायमचं संपवून टाकायचं, त्यांना विलक्षण छळ करायचा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार त्यांच्यावर करायचे, त्यांच्या कुटुंबियांना पळवून लावायचं, सायबेरियातल्या श्रमछावण्यांमध्ये त्यांना ठेवायचं, त्यांना नोकरी, रोजगार, अन्नधान्य मिळवून न देण्याची व्यवस्था करायची. अशा सर्व तंत्रांचा श्री स्टॅलिन यांनी अत्यंत सहजपणे वापर केला आणि आपली सत्ता टिकवून ठेवली. त्यांच्या काळातल्या KGBच्या आणि NKDVच्या ज्या भयकथा आहेत, त्या जर आपल्याला सांगितल्या तर आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु त्या सत्यावरच आधारित आहेत असा अनेकांचा विश्वास आहे. मग या हुकुमशहांपैकी सर्वात श्रेष्ठ दर्जाचा हुकुमशहा किंवा सर्वात निकृष्ट दर्जाचा हुकुमशहा कोण? जर मनुष्य हत्या हा एक निकष आपण मानला तर बेल्जियमचे राजे लिओपॉल्ड हे 1865 ते 1909 या सालापर्यंत आपल्या गादीवर होते. त्यांनी जवळपास 15 लाख लोक मारले, 1.5 कोटी लोक मारले, सॉरी माफ करा, 15 मिलियन. तर अडॉल्फ हिटलर यांचाही विक्रम काही कमी नाही. 1,70,00,000 लोकांना सदेह स्वर्गवास देण्यात त्यांना यश मिळालं. जोसेफ स्टॅलिन यांनी जवळपास 2.25 कोटी लोकांचा एकाच वेळेला खात्मा केला. परंतु या सर्वांचा मुकुटमणी जर कोणी शोभू शकत असेल तर ते चीनचे सर्वेसर्वा हुकुमशहा, लोकप्रिय नेते आणि चीनचे चेअरमन, कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे एकाधिकार अनियंत्रित सत्तेचे प्रमुख माओ त्से तुंग यांनी आपल्या जवळपास 33 वर्षाच्या कारकिर्दीत 8 कोटी लोक फक्त यमसदनाला पाठविले. आणि अर्थात अजून जर संधी मिळाली असती तर आणखीन काही लोकांना त्यांना त्या घरीच पाठविण्याची संधी त्यांनी खचितच वापरली असती. एवढे हे क्रूर होते. माओ त्से तुंग बद्दल अनेक प्रकारच्या कथा, दंतकथा आणि अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याबद्दल बघा.
हुकुमशहा आपल्या विक्षिप्त कल्पना कशा प्रकारे अंमलात आणतो याचं माओ त्से-तुंग हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या काळात 1958 ते 1962 या सालामध्ये चीनमध्ये अन्नधान्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. मग ही समस्या कशामुळे निर्माण होती, तर त्यांच्या मनात असं आलं, की चिमण्या मोठ्या प्रमाणात शेतीतलं अन्न खाऊन टाकतात. म्हणून चिमण्या मारूनच टाका. 1962 ते 58 ते 62 या काळामध्ये चिमणी मार अभियान सुरू झालं. आणि चीनमधल्या सर्व लोकांना एकच काम होतं. दररोज आवाज करायचा, वाद्य वाजवायची, झाडावर बसलेल्या चिमण्या बाहेर काढायच्या आणि त्यांना मारून टाकायचं. 200 कोटी चिमण्या मारून टाकण्यात त्यांना यश आलं. पण त्याचा दुष्परिणाम लवकरच लक्षात आला. चिमणी मारल्यामुळे शेतातले किडे, खाणारा पक्षीच उरला नाही आणि आणखीन नुकसान व्हायला लागलं. मग अधिक चिमण्या वाढवा हे मोहीम सुरू झाली. एखाद्या विक्षिप्त मूर्ख माणसाच्या लहरीपणामुळे काय काय दुष्परिणाम एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात, याचं माओ त्से-तुंग हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. इदी अमीन यांची तर शैलीच वेगळी होती. कुठल्याही प्रकारचा विवेक न वापरता केवळ आपल्या लहरीनी राज्य करायचं, अत्यंत क्रूरपणे आपल्या शत्रूंना, विरोधकांना आणि समर्थन न करणाऱ्या नागरिकांना दडपून टाकायचं आणि जलद गतीने आक्रमण करायचं, हा त्यांचा स्वभाव वैशिष्ट्याचा एक महत्त्वाचा भागच होता. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात विलक्षण भीती होती. माओ त्से-तुंगनी काय केलं असेल हो? तर त्यांनी लोकांना आश्वासन दिलं, तुम्हाला रोजगार देईन, विकास करीन, आधुनिक चीन निर्माण करीन. आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, की जे काही माओ त्से-तुंग म्हणतील, तेच सत्य आहे. आय एम द लॉ. मी कायदा आहे. आय नो द बेस्ट. मलाच सर्व काही माहिती आहे. माय एनिमीज आर एनिमीज ऑफ पीपल. माझे शत्रू हे जनतेचे शत्रू आहेत, लोकशत्रू आहेत. माझ्यापूर्वी काहीच नव्हतं, शून्य अवस्था होती आणि माझ्यानंतर महाप्रलयच येणार आहे. अशा प्रकारच्या भावना, अशा प्रकारची कल्पना त्यांनी स्वतःबद्दल करून घेतली. त्यामुळे 1980 सालापर्यंत चीन हा अनेक प्रकारे आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल देश झाला. माओ त्से-तुंगचे गुरु श्री लेनिन हेही एक हुकुमशहाच होते. त्यांच्या क्रूर कृत्यांच्या अनेक कथा जगभर प्रसिद्ध आहेत. तत्कालीन सोव्हिएत रशियाबद्दलची ज्या अनेक पुस्तकं लिहिल्या गेली, त्यात लेनिन यांच्या धोरणांचा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी गेलेल्या नागरिकांच्या त्यागाचा आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. परंतु लेनिनचं एक वैशिष्ट्य होतं, की त्यांच्यापाशी एक तत्वज्ञान होतं. श्रमिकांचं राज्य आलं पाहिजे, कामगारांची सत्ता आली पाहिजे आणि या कल्पना लोकांना मोहविणाऱ्या होत्या, लोकांना आवडणाऱ्या होत्या, लोकांमध्ये एक प्रकारची आदराची भावना निर्माण करणार होत्या. लोकांचा त्यांच्या आश्वासनांवर विश्वास होता, की लेनिन हे आमचे त्राते संरक्षक आहेत, आमचा शेवटला आधार लेनिनच आहे आणि त्यामुळे श्री लेनिन यांची सत्ता सहजपणे चालू शकली. परंतु कधी-कधी अत्यंत सामान्य दर्जाचा, कनिष्ठ प्रतीचा आणि कोणतीही प्रकारची योग्य मनोवृत्ती नसणारा व्यक्ती जेव्हा हुकुमशहा होतो, त्यावेळेला किती वाईट परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला पनामा नावाच्या एका छोट्याशा बेटावरच्या एका हुकुमशहाच्या उदाहरणावरून लक्षात येईल. इमॅन्युएल नोरिगा या नावाचे हे गृहस्थ खरं पाहिलंच तर अत्यंत एक सामान्य दर्जाची शिपाई होते. परंतु लाचलुचपत करून, लोकांचं लांगुलचालन करून, स्वतःबद्दल कोणत्याही प्रकारच्या स्वाभिमानाच्या कल्पना न ठेवता अनेक प्रकारचे अपमान झेलून आपली एक मोठी महत्वाकांक्षा त्यांनी कोणत्याही गुणवत्तेशिवाय सहजपणे पूर्ण केली आणि ते पनामाचे सर्वेसर्वा झाले. त्यानंतर पनामामध्ये मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचा आणखीन अवैध पद्धतीचा व्यापार आणि स्मगलिंग सुरू झालं. अखेर श्री नोरिगा यांना त्यांच्या राजवाड्यातून उचलून हेलिकॉप्टरने अमेरिकन सैनिक घेऊन गेले आणि त्यांना शिक्षा देण्यात आली. कधी-कधी काही लोक लोकप्रिय असतात, आश्वासनं देतात, त्या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन ते सत्तेत येतात आणि मगच त्यांचं खरं स्वरूप, त्यांचं हुकुमशाही वृत्तीचं दर्शन जनतेला होतं. याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण या व्यक्तीमध्ये आहे. निकोलाय चासेस्कू हे रुमानियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष होते. सोव्हिएत रशियानी आपल्या आसपासच्या सर्वच पूर्व युरोपियन राष्ट्रांमध्ये जेव्हा कम्युनिस्ट शासन स्थापन केलं, त्यावेळेला श्री चासेस्कू हे अध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जी राजवट राबविली, त्यांनी प्रचंड प्रमाणात पैसा गोळा केला. आपल्या चैनीसाठी, आपल्या उपभोगासाठी अनेक प्रकारची अनन्वित क्रूर कृत्य केली. आपल्या शत्रूंना इलेक्ट्रिकच्या खांबांवर फाशी देण्याचा त्यांनी एक नवीनच पायंडा पाडला आणि असं करीत असताना देखील हे सर्व लोक ज्यांना मी मारत आहे, हे देशाचे शत्रूच आहेत. देशामधल्या अंतर्गत दुफळीला, असंतोषाला नष्ट करण्याकरता यांचा वध करणं आवश्यक आहे. अशाच प्रकारची त्यांची भावना होती. त्यांच्या दुष्टकृत्यांचा, क्रूर कृत्यांचा अगदी परिसीमा झाली आणि ज्या क्षणाला सोव्हिएत रशियामध्ये
सत्ता पालट होऊन सोव्हिएत रशिया झाला, तिथली कम्युनिस्ट राजवट संपली, त्यांना असणारं पाठबळ देखील संपलं आणि त्यांना सुद्धा अखेर इलेक्ट्रिकच्या खांबावरच फाशीला जावं लागलं. श्री चॅसेस्कू यांची एक गोष्ट सांगण्यात येते, ही सत्य कथा आहे. आपण एका प्रख्यात ऑलिम्पिक खेळाडूचं नाव ऐकलं असेल. या खेळाडूंनी वयाच्या 17व्या वर्षीच अनेक पदकं प्राप्त केली. नादिया कोमेन्सी हिचं नाव होतं. ती विलक्षण सुंदर होती. जवळपास 60 वर्षाच्या या गृहस्थांनी तिला मागणी घातली. तिने अर्थातच ते नाकारण्यासाठी तिला देश सोडून पळून जावं लागलं आणि तिने आपला जीव वाचवला. फिडेल कास्ट्रो, क्रांतीतून जन्माला आलेलं हे महानायकाचं अपत्य, त्यांचा बराच गौरव भारतात अनेक वेळा केला गेला, पण त्यांच्या जीवनाची, त्यांच्या कार्यशैलीची आणि जीवनशैलीची जी वस्तुस्थिती आहे, क्युबाचा जो विलक्षण आर्थिक ऱ्हास झाला, त्याचं कारण मुख्यत्वे करून श्री फिडेल कास्ट्रो यांची धोरणं आहे. एका हुकुमशहाबद्दल मला थोडक्यात अगोदर सांगितलं पाहिजे. तुर्कस्तानचे श्री कमाल पेशा. श्री कमाल पाशा हे गादीवर कसे आले असतील? तुर्कस्तानात प्रचंड प्रमाणात धार्मिक उन्माद होता, वेगवेगळ्या प्रकारे गरीब लोकांचं शोषण होत होतं आणि राज्यकर्ते विलक्षण पाताळयंत्री, दुष्ट, स्वार्थी होते. राज्यकर्त्यांचं एक विशिष्ट धोरणही नव्हतं आणि बरेच वेळा राज्यकर्ते स्वतःच्या देशाविरुद्ध कार्य करीत होते. या सर्व गोष्टी मी दूर करणार आहे असं आश्वासन देणारा नेता त्या जनतेला हवाच होता आणि त्याच्यानंतर त्याच्यातूनच कमाल पाशांचा उदय झाला. कमाल पाशांनी तुर्कस्तानात अनेक प्रकारच्या सुधारणा घडवून आणल्यात. त्यांना आधुनिक तुर्कस्तानचा नायक म्हटलं जातं. परंतु त्यांची जी कार्यपद्धती होती त्यामध्ये लोकशाही मूल्यांना कोणतेही स्थान नव्हतं. ते अत्यंत एकतांत्रिक पद्धतीने आपलं राज्य चालवित होते आणि अखेर त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागले. इजिप्तचे अनवर सादात यांनी देखील अशाच प्रकारे अनेक लोकांवर अनन्वित अत्याचार करून इजिप्शियन जनतेवर विलक्षण प्रकारचे क्रूर अशा प्रकारचे कायदे लादून आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सादात यांच्याकरता जेव्हा एका मोठ्या गणतंत्र दिवसासारख्या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, तेव्हा तोफेच्या तिथून जाणाऱ्या संचलनातल्या एका तोफेतूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यासोबत अनेक लोकांचा वध करण्यात आला. या हुकुमशहाबद्दल मात्र आपण जाणून घेतलंच पाहिजे. हे आहेत कंबोडियाचे श्री पोल पॉट. श्री पोल पॉट हे कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे प्रचारक, समर्थक आणि प्रसारक होते. कम्युनिस्ट लोकांच्या माध्यमातून आणि चीनच्या आणि रशियाच्या साह्याने ते गादीवर आले आणि त्यांनी आपल्या देशात कम्युनिझमचे तत्वज्ञान प्रस्थापित करण्याकरता ज्या प्रकारची एक विलक्षण, कठोर, क्रूर आणि अनाकलनीय अशी वाईट अवस्था आणली की ज्यामुळे त्या देशातल्या 30% जनतेची त्यांनी हत्या केली. श्रीमंत शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्राध्यापक यांची आम्हाला गरज नाही. आमचा देश शेतकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांकरता काम करतो, म्हणून शेतीप्रधान देश निर्माण करण्याकरता यापैकी कशाचीच आवश्यकता नाही, असा त्यांच्या धोरणाचा एक परिपाक होता. त्यांनी विद्यापीठं आणि शाळा बंद केल्यात, उद्योग आणि कारखाने देखील बंद केलेत. हजारो लोक बेरोजगार झालेत. त्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला आणि अखेर या असंतोषाला संपविण्याकरता त्यांनी लोकांनाच संपवून टाकलं. अर्थातच अशा हुकुमशहांचं जीवन काही चांगलं असू शकत नाही. हैती नावाचं एक छोटंसं बेट आहे अमेरिकेपाशी. तिथे एका हुकुमशहानी तर कहरच केला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोक अदालती चालविल्या आणि जो कोणी आपला विरोधक असेल त्याच्यावर वेगवेगळे खटले लादून आपल्या इच्छेनुसार त्यांना शिक्षा दिल्यात. विलक्षण प्रकारचं क्रौर्य. त्या देशातल्या प्रत्येक नारळाच्या झाडावर कमीत कमी 2 माणसांना टांगता आलं पाहिजे असं त्यांचं एक सुंदर धोरण होतं आणि त्याला त्यांनी अंमलात देखील आणलं. अखेर त्यांना तो देश सोडून पळून जावं लागलं. इंडोनेशियाचे सुकार्णो हे देखील अशाच प्रकारचे एक व्हिम्झिकल, लहरी हुकुमशहा होते. त्यांनी अनेक खोट्या कल्पना लोकांपुढे मांडल्यात. डच लोकांनी केलेल्या अन्यायाला दूर करण्याकरता, पाश्चिमात्यांचा तत्वज्ञानाला झुगारून देण्याकरता आणि नवसमाजवादाच्या स्थापनेकरता मी एक मोठं शासन स्थापन करतो असं त्यांनी लोकांना वारंवार सांगितलं. अखेर कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं शासन ते स्थापन करू शकलेच नाहीत. उलट तिथे मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि भ्रष्टाचाराला मात्र जन्म मिळाला. सुकार्णोंचा देखील शेवट वाईटच झाला. सामान्यपणे या सर्व हुकुमशहांचा एक वैशिष्ट्य असतं की त्यांचं स्वतःचं मनोबल विलक्षण खचलेलं असतं. त्यांच्या मनात नेहमीच इतरांबद्दल संशय असतो. त्यांच्या मनात नेहमी एक भीतीचं वातावरण असतं. त्यांच्या मानसिक मनोवृत्तीचं म्हणा, त्यांच्या मनोबलाचं एवढं अधःपतन झालं असतं की त्यांना समाजात वावरण्याची, मुक्तपणे वावरण्याची भीती वाटते. ते कोणत्याही प्रकारचं धाडस आणि धैर्य दाखवू शकत नाही. अशा प्रकारच्या हुकुमशाहीमध्ये न्यायव्यवस्था पूर्णपणे खचलेली असते.
आपल्या मर्जीनुसार, सोयीनुसार न्याय देण्याची व्यवस्था पूर्वग्रहावर आधारित, विद्वेषावर आधारित आणि भ्रष्टाचाराला चालना देणाऱ्या, भेदभावाला चालना देणाऱ्या अनेक प्रकारच्या न्याय यंत्रणा आणि कायदे अशा प्रकारच्या शासनामध्ये निर्माण होतात, स्थापन होतात आणि त्यांची अंमलबजावणी देखील होत असते. बरेच वेळा असे हुकुमशहा आपल्या मर्जीला योग्य वाटतील अशा प्रकारच्या अनेक कल्पना, अनेक व्यवस्था प्रस्थापित करतात. त्या व्यवस्था किती तर्कशुद्ध आहेत, विवेकपूर्ण आहेत, योग्य आहेत, वास्तववादी आहेत याचा विचारच होत नाही. त्याच्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो, समानतेचा, मुक्ततेचा अभाव असतो आणि त्यामुळे अशा व्यवस्था जनतेवर जाचक सिद्ध होतात, त्यांचा अन्याय, त्यांचं शोषण करतात. एक वाक्य लक्षात घ्या, रिअल आईज रिअलाइज, रिअल लाईज. खऱ्या डोळ्यांना फसवी गोष्ट सहजपणे लक्षात येते. जर डोळे उघडे ठेवून आपण सत्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठे फसवणूक होत आहे, कोणतं आश्वासन खरं होऊ शकत नाही याची याची सहजपणे जाणीव होऊ शकते. मग अशा हुकुमशांना विरोध होत नाही का? निश्चितपणे होतो. जॉर्ज ऑर्वेल या एका प्रख्यात कादंबरीकारांनी 2 अत्यंत सुंदर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ॲनिमल फार्म आणि 1984 त्यांच्याबद्दलची माहिती मी पुढे कधीतरी देणारच आहे. परंतु लक्षात ठेवा, हुकुमशहांना वेगवेगळ्या प्रकारे विरोध, त्यांचा प्रतिकार केला जातो. सुरुवातीला अशा हुकुमशांना विरोध करण्याची कोणात ताकद नसते. एक प्रकारचं भयाचं, दडपणाचं, दडपशाहीचं वातावरण असतं. धमक्या, शिक्षा यामुळे लोकांचं मानसिकता आणि मनोबल खचलेलं असतं. परंतु फार काळ अशा प्रकारच्या अवस्थेत मनुष्य जगू शकत नाही, समाज राहू शकत नाही. त्यामुळे आपोआपच हळूहळू विरोधाची धार तिखट होत जाते आणि या विरोधातूनच हुकुमशहाचं शासन उलथवून टाकलं जातं. मग कोणकोणत्या प्रकारे या हुकुमशहांचा विरोध केला जातो? सगळ्यात अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य जर कोणता भाग असेल, कोणतं माध्यम असेल तर विनोद. हुकुमशहाच्या कार्यपद्धतीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे विनोद चलनात येतात. त्या हुकुमशहाचे दोष दाखविणारे, त्याच्यावर प्रकाश टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे विनोद, त्या व्यवस्थेतील अव्यवस्था, त्या व्यवस्थेतील विरोधाभास दाखविणारे विनोद असतात. त्या विनोदामध्ये विषाद असतो. त्या विनोदामध्ये एक दुःख असतं. त्या विनोदामध्ये एक उपहास असतो. परंतु अशा विनोदातूनच त्या हुकुमशहाचा विरोध होत असतो. याच्याबद्दल ब्रेझनेव यांचा एक विनोद सांगितला जातो. ब्रेझनेव जेव्हा सोव्हिएत रशियाचे मुख्य झालेत, मुख्य हुकुमशहा झालेत, त्यानंतर ते आपल्या आईला भेटायला गेले. तर तेव्हा तिला ते म्हणाले, "माझं घर बघ आई किती मोठं आहे." तर ती म्हणाली, "अरे संभाळून, कम्युनिस्ट येतील तुला खतम करतील." अर्थात श्री ब्रेझनेव स्वतःच कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख होते. त्यांच्या आईच्या लक्षातच आलं नाही. टीका करणं, त्यांच्यावर व्यंग करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्त संघटना आणि टोळ्या स्थापन करून त्याला विरोध किंवा त्यांच्या धोरणांना उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणं, राज्यक्रांती करणं, वेगवेगळ्या प्रकारची गुप्त कार्यवाहीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अंमलात आणणं आणि त्यांना त्या शासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणं. कधी-कधी परदेशात एखादं सरकार स्थापन करून नवीन प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न, असे अनेक मार्ग हुकुमशहांच्या विरोधाकरता वापरले जातात. परंतु लक्षात ठेवा, हे सर्व हुकुमशहांना का यशस्वीपणे करता येतं? कारण अज्ञान. असं म्हटलं जातं की देअर इज नो डार्कनेस बट इग्नोरन्स. अज्ञाना इतका अंधार दुसरा कोणताच नाही. जेव्हा आपल्याला आपल्या समाजाबद्दल, देशाबद्दल अज्ञान असतं, माहिती नसते, त्यावेळेला अशा प्रकारच्या अज्ञानातून हुकुमशहांना पुढे चालना मिळत असते. मग या हुकुमशहांचा शेवट कसा होतो? त्यांचे मित्र त्यांच्यापासून दुरावतात आणि त्यांच्याच मनात आपल्या मित्रांबद्दल खात्री नसते. आपले सहकारी आपला विश्वासघात करतील असं त्यांना नेहमी वाटतं. शत्रूंबद्दल तर त्यांच्या मनात संदेह असतोच, पण जनतेबद्दल देखील त्यांच्या मनात भीती असते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या परकीय सत्तांबद्दल नेहमी संदेहास्पद वृत्तीने वागतात आणि त्यामुळे हुकुमशहा कधीही मुक्तपणे श्वासच घेऊ शकत नाही. मोकळेपणाने आपलं मत व्यक्त करू शकत नाही. जनतेमध्ये सहभागी होऊन जनतेच्या सुखदुःखांना समजून घेऊ शकत नाही. ही त्यांची शोकांतिका असते. मग अशा हुकुमशहांचा शेवट कसा होतो? बऱ्याच हुकुमशहांचा इतिहासाच्या पुस्तकात जर डोकावून पाहाल तर हत्या झालेली आहे. त्यांच्या विरुद्ध राज्यक्रांती झालेली आहे, बंड झालेला आहे. काही हुकुमशहांना देश सोडून पळून जावं लागलं आहे. याचं इतक्यातच अफगाणिस्तानचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. काही लोकांना इतर देशात आश्रय घ्यावा लागला आहे. काही लोकांना राजाश्रय घ्यावा लागला आहे. राजकीय अज्ञातवासात जावं लागलं आहे. काही लोकांना तुरुंगवास झाला आहे, तर काही लोकांना एकांतवासात शेवटलं जीवन भोगावं लागलं आहे. निकिता क्रुश्चेव हे रशियाचे सर्वेसर्वा होते. पण सत्ताच्युत झाल्यानंतर त्यांना एकांतवासात, विजनवासातच जीवन काढावं लागलं आणि ते दिवस त्यांच्याकरता फार जड होते असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. मग या हुकुमशहाचा शेवट करण्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा वापर होतो. Shortly before the beginning of a state parade, अनवर सादात Islam यांच्याबद्दल बघा. loads his rifle in his tent and hides the hand grenades in a helmet. As his vehicle is passing in front of the 1981 च्या 6 ऑक्टोबरला अनवर सादात यांची हत्या अशी झाली. to stop. The assassins jump off.
President Sadat is hit by 37 bullets. हजारो लोकांच्या समक्ष सैनिकांनी मशीन गनचा वापर करून त्यांच्यावर 37 गोळ्या चालविल्यात आणि त्यांच्यासोबत जवळपास 150 लोकांना मारून टाकलं. अत्यंत दुःखद आणि अत्यंत क्लेशदायक अंत अशा हुकुमशहांचा होतो. त्यांना एकांतवास किंवा विजनवासात जावं लागतं किंवा ते एकटे पडतात आणि त्यांना पळून जावं लागतं. त्यांना कोणाचंही समर्थन कोणत्याही प्रकारचा आधार मिळू शकत नाही. एक अत्यंत दुःखद क्लेशदायक मृत्यू हेच त्यांच्या पदरी लिहिलेलं त्यांचं दुर्भाग्य असतं. आणि म्हणून हुकुमशाह होण्यापूर्वीच हुकुमशहांनी पूर्वी विचार करायला हवा. कारण जर स्वातंत्र्याला काही अर्थ असेल तर आपण लोकांना हे सांगितलंच पाहिजे की त्यांनी योग्य त्या गोष्टी ऐकल्या आणखी समजून घेतल्या पाहिजेत. विवेकावरच विश्वास ठेवला पाहिजे. हुकुमशहांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रतिमा त्यांचे पुतळे नष्ट करण्याची तर जणू काही एक चढाओढच लागते. सोव्हिएत रशियामध्ये कम्युनिस्टांचं शासन संपल्यावर लेनिनचे अनेक ठिकाणची पुतळे नष्ट करण्यात आले. स्टॅलिनग्राडचं नाव बदलून टाकण्यात आलं आणि स्टॅलिनचे सर्व ठिकाणून पुतळे त्याच्या नावाची स्मारक नष्ट करण्यात आली. त्यांच्या नावाच्या सर्व स्मरण ग्रंथांना त्यांच्या नावाच्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुशिल्पांना देखील नष्ट करण्याकरता लोक मागे पुढे पाहत नाहीत. एक प्रकारे हुकुमशहांचा हा शेवट खरोखरच दुःखद असतो. मग आपण हुकुमशाही थांबवू शकतो का? याचं उत्तर हो आणि नाही असं आहे. हो तेव्हा ज्या वेळेला लोक जागृत असतात, एकसंघ असतात, विवेकाने वागतात आणि स्वातंत्र्याचा आदर करायला शिकतात. आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याला, आपल्या मत व्यक्त करण्याच्या, मत ऐकण्याच्या आणि लिखाणाच्या, श्रद्धेच्या स्वातंत्र्याला लोक जेव्हा पूर्णपणे सोडून देत नाहीत, त्याग करत नाहीत, लोक जेव्हा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाहीत, लोक जेव्हा अज्ञानी नसतात आणि अज्ञानातून आणि चुकीच्या विचारात सरणीतून चुकीचं कृत्य करायला जेव्हा प्रवृत्त झाले नसतात, खोट्या आश्वासनांना बळी पडत नाहीत आणि आपल्या सामर्थ्यावर जेव्हा समाजाचा विश्वास असतो त्यावेळेलाच आपण हुकुमशहांना थांबवू शकतो. मग आपली एक लोकशाहीतला सुजग नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? नेहमी जागरूक राहा. आपल्या आसपासच्या लोकांना जागृत करा. त्यांना त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क यांच्याबद्दल जाणीव निर्माण करून द्या. लोकशाही हे एक पवित्र मूल्य आहे. हे जीवनाचं सर्वात उत्तम असं आश्वासन आहे. हा जीवनाची सगळ्यात मोठी देणगी आहे. निसर्गाने आणि ईश्वराने आणि समाज व्यवस्थेने मानवाला दिलेलं सर्वात सुंदर लेणं कोणतं असेल तर ते लोकशाहीच आहे. लोकशाही गेल्यावरच लोकशाहीची किंमत कळू शकते आणि म्हणून लोकशाहीविषयी चैतन्य आणि जागरूकता निर्माण करणं हे आपलं प्रत्येकाचं दायित्व आहे. ऑरवेलच्या शब्दात, ए पीपल दॅट इलेक्ट करप्ट पॉलिटिशियन्स, इम्पोस्टर्स, थीव्स अँड ट्रेटर्स आर नॉट विक्टिम्स बट अकम्प्लिस. ते लोक जे चुकीच्या नेत्यांना, दुष्ट लोकांना, बदमाशांना, फसव्या चोरांना आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांना निवडून देतात, ते त्या राजकीय व्यवस्थेचे बळी नाहीत, तर ते अशा प्रकारच्या चुकीच्या नेत्यांचे सहकारी आहेत. त्यांच्यामुळे हा निवडून आला. त्याला दोष, त्या हुकुमशहाला दोष देण्यापेक्षा अशा लोकांनाच अधिक दोष देणं आवश्यक आहे. हे ऑरवेलचं मत किती परखड वाटलं तरी खरं आहे. आणि म्हणून जगातून जरी हुकुमशाही कधीच संपणार नाही, सगळे प्रकारची हुकुमशाही कधीच जाणार नाही, जोपर्यंत लोक कमकुवत मानसिकतेचे आहेत, जोपर्यंत लोकांचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नाही, आपण बदल घडवून आणू शकतो, त्याच्याकरता अशा प्रकारच्या हुकुमशाहीची आवश्यकता नाही, मिलिटरी शासनाची आवश्यकता नाही, असं जोपर्यंत लोकांना वाटत नाही, लोक जोपर्यंत खोट्या आणि लोकरंजनात्मक आश्वासनांना बळी पडत नाहीत, अज्ञानाच्या ओघात आणि अज्ञानाच्या प्रभावाखाली चुकीच्या पद्धतीने मतदान करीत नाही किंवा चुकीच्या लोकांना निवडून देत नाहीत, जिथे भ्रष्टाचाराला सन्मानाचं स्थान नाही, जिथे विवेकाला सन्मानाचं स्थान आहे आणि जिथे आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याकरता सातत्याने प्रयत्न होत आहे, अशा देशात हुकुमशाही कधी येणार नाही, लोकशाही कधी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हुकुमशाहीची निर्मिती कशी होते? जेव्हा समाजात अशांतता असते, अस्थैर्य असतं, खोट्या आश्वासनांना लोक बळी पडतात आणि समाज व्यवस्था जेव्हा कमकुवत झाली असते, शासन जेव्हा योग्य प्रकारे चालत नाही, त्यावेळेला हुकुमशाहीची निर्मिती होते. म्हणून या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आयन रँड या प्रख्यात लेखिकेने एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, देर इज नो डिफरन्स बिटवीन कम्युनिझम अँड सोशलिझम एक्सेप्ट इन द सेम अल्टिमेट एंड. कम्युनिझम प्रपोजेस टू एन्स्लेव मेन बाय फोर्स, सोशलिझम बाय वोट. समाजवाद आणि कम्युनिझम मध्ये काही फरक नाही आहे, साम्यवादात फरक नाही. साम्यवादात लोकांना सक्तीने गुलाम केलं जातं, समाजवादामध्ये लोकांना मतदानाच्या माध्यमातून गुलाम केलं जातं. खरं पाहिलं याच्यातला फरक म्हणजे कोणता आहे तर हत्या आणि आत्महत्या, याच्यात जर काही फरक असेल तर तोच फरक समाजवाद आणि
साम्यवादात आहे. या दोन्ही वादांपासून दूर राहिले तरच आपण लोकशाही टिकवू शकतो. ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. मग याच्याकरता एकच उपाय, एकच उत्तर आहे. डेमोक्रेसी, लोकशाही पहिले आणि लोकशाही शेवटी. सातत्याने लोकशाहीचं समर्थन करा, लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवा, त्यांचं संगोपन करा. तरच आपण या समाज व्यवस्थेला चांगल्या सुदृढ पद्धतीने पुढे नेऊ शकतो. आपले अधिकार, आपले हक्क, आपलं व्यक्तिमत्व यांची जोपासना करू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाचा धर्म वेगळा असू शकेल, रंग वर्ण वेगळा असू शकेल, मतमतांतर असू शकतील, परंतु जीवनाची जी मुख्य मूल्य आहेत ती मात्र समान असली पाहिजेत. ती म्हणजे समानता, बंधुभाव, एकता, राष्ट्रप्रेम आणि लोकशाही. जोपर्यंत या मूल्यांचा आपण आदर सत्कार करणार नाही तोपर्यंत आपल्याला लोकशाहीचं खरं मूल्य आणि हुकुमशाहीचा खरा धोका लक्षातच येणार नाही. हे कृपा करून समजून घ्या. धन्यवाद. एक शेवटचं चित्र दाखवित आहे, ती जरा बघा. This constitution is nothing but a license for oil companies and foreign interests to destroy my beloved Wadiya. Wadiya will remain a dictatorship. सर्वसामान्य लोकांना भ्रमित करण्याकरता त्यांच्यासमोर मोठी आश्वासन देणं, प्रचंड मोठी कृती करणारा असं दाखविणं आणि त्यांना मार्गभ्रमित करणं हे प्रत्येक हुकुमशहाचं कर्तव्य आहे. मग तो लिबिया असो, रशिया असो, पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, या सर्व देशांमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि लोकशाहीला जपलं पाहिजे.